अमित शहांच्या बैठकीमध्ये सीएम पदावर कोणतीही चर्चा नाही. माध्यमातील बातम्यांना अजित पवारांकडून पूर्ण विराम. तर मला सीएम करा अशी शहांकडे मागणी केल्याच्या बातमीमध्ये कोणतंही तथ्य नाही. अजित पवारांचं स्पष्टीकरण. महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं माझं मत. मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर दादांकडून भूमिका स्पष्ट. विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय. युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये स्वाभिमान यात्रा, तर जय पवार सुद्धा गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार. माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधणार. आठवडाभरामध्ये 1 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा संकल्प. मालवणमध्ये पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर, सूत्रांची माहिती. पोलीस चौकशीमध्ये जयदीप आपटेकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता. पोलिसांकडून चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाची चौकशी. अपघातामधील ऑडी कार संकेत बावनकुळेंच्या नावावर. अपघातावेळी मागच्या सीटवर असल्याची प्राथमिक माहिती. मनोज जरांगे 16 सप्टेंबर पासून पुन्हा उपोषण करणार. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी लावून धरणार. फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधात टीम तयार केली. मराठा विरोधात बोलणाऱ्या भाजप आमदारांना सोडणार नाही, जरांगेंचा इशारा. आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर. पुढील सुनावणी बुधवारी होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेसंदर्भात ठाण्यामध्ये भाजपकडून बॅनरबाजी. बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो. अजित पवारांचा फोटो नसल्यामुळे चर्चांना उधाळ.